पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ. पेट्रोल 86 पैसे तर डिझेल प्रति लिटर 83 पैशांनी महागलं. आठवडाभरातली दुसरी दरवाढ. रशियाकडून तेल खरेदीला अमेरिकेकडून आणखी एक महिना मंजुरी. कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल $111 वर पोहोचल्यानं निर्णय. इराणवर आत्ताच हल्ला करणार नाही. आखाती देशाच्या विनंतीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय. चर्चेसाठी अमेरिकेला हवा तसा प्रस्ताव येत असल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य. मुंबईत पावाच्या लादी महागल्या. प्रति लादी 5 रुपयांची वाढ. वडापाव आणि अन्य पावाच्या पदार्थांवर परिणाम. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीला आचारसंहितेचा ब्रेक. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सोमवारपासून लागू. मतदान झाल्यास 25 जूनपर्यंत राहणार आचारसंहिता. तर 30 जूनपूर्वी कर्जमाफी देण्याचं सरकारचं आश्वासन. पुण्यातील नवले पुलावर बेदम मारहाण. मारहाणीदरम्यान पीडित व्यक्ती पुलावरून खाली कोसळला. जुन्या वादातून कोयता बांबून बेदम मारहाण. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरेच्या तपासात तांत्रिक अडचणी. 25 वर्षांपेक्षा अधिक काळ एकच विषय शिकवल्यानं मनीषा मांढरेला सर्व प्रश्न तोंडपाठ. तपास यंत्रणांना लिखित डिजिटल साहित्याच्या मागावर. सूत्रांची माहिती. बंधू अशोक खरातचा ईडीनं घेतला ताबा. आज पीएमएलए कोर्टात हजर करणार. खरात विरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा. अमेरिकेच्या न्याय विभागाचा गौतम अदानींना मोठा दिलासा. गौतम अदानी आणि सागर अदानींविरोधातले सर्व आरोप घेतले मागे. इराणमधून एलपीजी आयात करून निर्बंधांचं उल्लंघन केल्याचा होता आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.